मित्रांनो, तुम्ही हा व्हिडिओ पहा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे एक गाडी आहे. त्या गाडीला एक बैल लावला आहे आणि त्या गाडीमध्ये माल वाहतूक केली जात आहे. आपण पाहू शकता त्या गाडीमध्ये असणारे वजन किती आहे आणि एका बैलाला एवढं वजन नेणं शक्य आहे का? त्या बैलाला पाहता दिसत आहे त्या बैलाचे वय पण जास्त आहे. तो तारुण्यातला बैल दिसत नाही आणि तो व्यक्ती त्या गाडीतनं उतरतो आणि त्या बैलाला मारायला लागतो, कारण तो बैल पुढं जात नाही. आता आपल्याला माहिती नाही त्या बैलाला काय त्रास होत आहे, कारण तो बोलू शकत नाही. पण या परिस्थितीत देखील तो माणूस त्या बैलाला सतत पुढे नेण्यासाठी वेट कमी गाडी मारण्याचा प्रयत्न करत आहे. दुम्मा वेट कमी ಪ್ರಾಣಿಗೆ हालत नाही. ಗಾಡಿ ತಗೊಂಡ್ ಬಾರೋ ನೀನು. हे सर्व दृश्य ಏನ್ बिल्डिंग 2026 ಕಂಡ್ಲಾಯ್ತು आणि तो आपल्या मोबाईलवर हे सर्व रेकॉर्ड करत आहे. ಏನ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ಯಾ? ಯಾಕೋ ಗಾಡಿ ತಗೊಂಡ್ ಬಾರೋ, ಹೋಗ್ತಾ ಇಲ್ವಾ ಅಷ್ಟು? त्या व्यक्तीला ದಂಧೆ ಮಾಡಬೇಡ ನೀನು. सहन नाही झालं. तो व्यक्ती मोबाईल घेऊन लगेच खाली आला आणि खाली येऊन त्या व्यक्तीला तो जा विचारू लागला. त्याला म्हणत आहे, तुला अक्कल आहे का? 2026 आहे आणि यावेळी तू त्या बैलाला किती त्रास देत आहे? हा पूर्वीचा जमाना नाहीये. किती वजन आहे त्या आतमध्ये. तो बैल एवढं वजन पेलू शकेल का? तुला समजत कसं नाही? त्याने त्याला दाखवण्यासाठी हातामध्ये हत्यार पण घेतलं आहे. ವಿಡಿಯೋ ಇದೆ. ಇವಾಗ ನಾನು ಕಾಸು ಕೊಡ್ತೀನಿ, ಗಾಡಿ ತಗೊಂಡ್ ಬಾ, ಅನ್ಲೋಡ್ ಮಾಡು, ಪ್ರಾಣಿಗೆ ಬಿಡು ಮಾಡು. ಹಾಕೋ, ಅನ್ಲೋಡ್ ಮಾಡು, ಬಿಡು ಬಿಡು. तिने दुसऱ्या मुलाला सांगून त्या चाकाला दगड लावले, जेणेकरून ती बैलगाडी पुढे लावणे आणि त्याला ओझ्याचा ताण बैलावर येऊ नये. आपण पाहू शकतो बैलाच्या पायाकडे त्या बैलाला किती ओझं होत आहे. ನೋಡ್ ತಗಿ, ಅಲ್ಲಿ ಹಾಕಿ, ಇನ್ನು ಕಲ್ಲು ಹಾಕೋ, ಹಾಕೊಳ್ಳಿ ಕಲ್ಲು. ತಗಿ ಅದು, ತಗಿ, ನೋಡ್ ತಗಿ, ಹೋಗಿ ಹೋಗಿ ಹೋಗಿ. Sorry, ma. आता सचिन करू दे. येत आहे. doing this competition आता होईल. Sorry, ma. Sorry. त्यानंतर तो व्यक्ती त्या बैलाला मिठी मारून रडत आहे. त्या बैलाला सॉरी म्हणत आहे की तुला एवढं दुःख सहन करावं लागत आहे. खरंच अशी माणसं या जगात असली तर कशाला कोणी प्राण्यांवर एवढे अत्याचार करेल? त्या बैलाच्या मालकाला हे समजलं पाहिजे. So now we are doing Road to Satyug. All right, an engineering competition where we bring this asuric behavior. This is bullshit, right? We are in 2026. If we are constructing this thing and still beating animals and carrying loads, it's pathetic on the human civilizational part. And if we are in this Kalyug is still here like this, demons are doing this to these animals, these beautiful creatures, then where is our thing happening? I must step in. It happened in front of me, I must step in. And I don't know what they'll do to this animal after this. But I must stay strong enough to bring this competition to a fruition and also save these creatures in the future. त्यानंतर त्या माणसाने त्या गाडीवरचे सर्व सामान विकत घेतलं आणि तिथंच खाली करून घेतले आणि त्या गाडी मालकाला त्याची जी काही रक्कम असेल ती लगेच जागेवर दिली. त्यानंतर त्या व्यक्तीने त्या गाडी मालकाला सॉरी म्हटले, त्याची माफी देखील मागितली. या व्यक्तीच्या
या मोठेपणाला सलाम आहे अशी माणसं या जगात नक्कीच असायला पाहिजे. आणि हे दृश्य पाहून प्रत्येकाने समजलं पाहिजे की प्राणीमात्रांवर दया केली पाहिजे. जेवढं भार देता येईल तेवढं दिलं पाहिजे. अति वजन घेऊन काही उपयोग नाही.